बल्क व्हॉट्सअप सेंडर आहे. बल्क म्हणजे काय, म्हणजे जास्त प्रमाणात आपण म्हणजे ॲट अ टाइम जास्त आपण मेसेज जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय ते आपण शिकूया. सॉफ्टवेअर आपण कॉम्प्युटर बेस बनवलं आहे. म्हणजे कॉम्प्युटर वापरून चालू शकतो. तुम्ही म्हणाल मोबाईलमध्ये का बरं नाही? बरोबर. त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, की आपण एकदा एक फोटो समजा अनेक जणांना पाठवायचा आहे. ठीक आहे. तो साधारणतः 2 MB पर्यंतची साईज असेल. आपण जरा ॲट अ टाईम 1000 लोकांना पाठवलं ते 2 GB पर्यंत होईल. त्याचा डाटा 2 GB पर्यंत होईल. बरोबर. मग आपण मोबाईल तेवढा सपोर्ट करत नाही किंवा आपल्याला तेवढा डाटा नसतो किंवा त्यामुळे आपला इंटरनेट चांगला स्पीड देत नाही. जेणेकरून आपला मोबाईल हँग पण होऊ शकतो. त्यामुळे आपण काय केलंय का हे कॉम्प्युटर बेस सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे. अन् बरोबर. तर आपण सॉफ्टवेअर का बरं घ्यायला पाहिजे? त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलमधून WhatsAppमध्ये फोटो किंवा फाईल एकदा वेळेस फक्त 5 लोकांना सेंड करू शकतो. बरोबर. व काही लोकं म्हणतात ब्रॉडकास्टिंग करू. ब्रॉडकास्टिंगमध्ये काय होतं का आपल्याला प्रत्येक नंबर आपल्याला सेव्ह करावून मग तो ब्रॉडकास्टिंगमध्ये घ्यावा लागतो. त्याला पण लिमिटेशन असतात. ते पण जास्त म्हणजे साधारणतः 200-100 पर्यंत जातात मला वाटतं. ठीक आहे. तर आपण असे सॉफ्टवेअर बघत आहे, की आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेले WhatsApp नंबर, ग्रुपमधले नंबर असलेले आपल्याकडे सेव्ह नसलेले नंबर बाजूला काढून देतो. म्हणजे हा सॉफ्टवेअर बाजूला आपल्याला ते नंबर आपल्याला काढून देतो. ते आपण टेक्स्ट किंवा एक्सेल फॉर्मॅटमध्ये कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. तेच नंबर वापरून आपण एका वेळेस आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा आपल्या ग्राहकांना WhatsApp मेसेज पाठवू शकतो. आपल्याकडील शुभेच्छा, ऑफर्स, काही प्रॉडक्ट असतील आपले, काही आपल्याला काही माहिती द्यायची असेल किंवा काही आपल्याला प्रॉडक्टची काही माहिती किंवा मग आपल्याला काही ऑफर्स लावलेल्या असतात आपल्या प्रॉडक्टचे, हे सर्व काहींना पाठवता येतात. तर आपण बघू या सॉफ्टवेअरमध्ये आपण बघू शकतो की सॉफ्टवेअरची विंडो कशी आहे. सुरुवातीला आपण जास्त डीपमध्ये न जाता काही मेन पॉइंट आहे ते सांगतो तुम्हाला. मेन पॉइंट असे आता ही सॉफ्टवेअरची विंडो दिसते आपल्याला बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे का याच्यामध्ये आहे ना आपल्याला काय करायचं आहे नॉर्मल आहे विंडो आपण जी ही विंडो आहे याच्यामध्ये हे ओपन व्हॉट्सअप करायचं आहे अगोदर. ओपन व्हॉट्सअप केलं का आपल्याला ओपन व्हॉट्सअप ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक क्यूआर दिसतो जसं आपण व्हॉट्सअप वेबला वगैरे दिसतो ना, ते आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला दिसेल की आता हे सॉफ्टवेअरमध्ये हे जे विंडो आहे इथं नॉट रेडी दाखवते बरोबर. आता हे ओपन व्हॉट्सअप करायचं, क्यूआर कोड स्कॅन करायचा. स्कॅन केल्यानंतर क्लोज विंडोच्या जवळ म्हणजे ही क्लोज विंडोच्या जवळ आहे ना एक ग्रीन नॉट रेडी तर हाय रेडी होऊन जाईल. म्हणजे आपण समजून घ्यायचं की हे सॉफ्टवेअरमध्ये आपण आपला नंबर स्टार्ट झाला आहे किंवा जो आपण ज्या नंबरनी स्कॅन करणार ते नंबर आपल्याला स्कॅन झाला. आपण पाहू शकता असं हे WhatsApp आपलं ओपन झालं. याला मिनिमाइज करायचं आहे. आता म्हणजे हे सॉफ्टवेअर रेडी झालं बरोबर. हा सॉफ्टवेअर रेडी झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपण काही सेटिंग करायचे आहे ते करणं गरजेचं आहे. काय सेटिंगमध्ये जायचे. कनेक्शनमध्ये जाऊन नॉर्मल करून घ्यायचं. सेंडिंगमध्ये जाऊन हे 3 सेकंद, 4 सेकंद हे ही विंडो ॲक्टिव्ह करून घ्यायची. इथं 20 मेसेज टाकायचे, इथं 5 मेसेज टाकायचे. 5 काउंट करेल. त्याच्यानंतर फ्रेंडली सेटिंगमध्ये आहे ना सेटिंगमध्ये 4 करायचे आहे बरोबर. त्यानंतर फ्रेंडली सेटिंगमध्ये असे नंबर ॲड करायचे जे आपल्याला नेहमी संपर्कात असतात. WhatsAppद्वारे आपण त्यांना संपर्क करतो, मेसेज करतो वगैरे, वगैरे. हं. ते असे 2 नंबर आपण इथं ॲड बटन दाबून एक 2 नंबर टाकू शकता. इथं ॲड बटन टाकून इथं टेक्स्ट मेसेज त्यांना करायचं. त्याच्यानंतर ही ॲक्टिव्ह जी विंडो आहे ती क्लिक करून हे 20, 10, 3 अशी ही सेटिंग करून घेऊन हे क्लोज करून टाकायचं. ठीक आहे. आता आपण पाहू WhatsAppमध्ये जायचे. WhatsAppमध्ये आपण असं पाहू, की आपले नंबर कसे दिसतील बरोबर. पहिली स्टेप सांगतो. WhatsAppमध्ये जायचे. WhatsApp नंबरमध्ये जायचं. 3 लाईन दिसत आहे. त्यामध्ये 3 नंबरची
तीन लाईन दिसतात बघ, त्या नंबरची इम्पोर्ट फ्रॉम व्हॉट्सअप 3 नंबरचं जे हे आहे 3 नंबरचं जे लाईन आहे ती सिलेक्ट करायची. केली जे आपले नंबर जे आहे सर्व नंबर व्हॉट्सअपने दाखवल्याप्रमाणे विंडोमध्ये दिसत आहे. आता आपल्याला काय बघायला भेटलं माहिती आहे का, का आपल्या मोबाईल मधील सर्व नंबर व्हॉट्सअप दाखवेल ते आपल्या व्हॉट्सअप विंडोमध्ये दिसत आहे. ही विंडोमध्ये दिसत आहे. की हे आपल्याला पण माहित नसेल की आपल्या मोबाईल मध्ये किती नंबर व्हॉट्सअपवर आहे. तर आपल्या मोबाईल मध्ये इथं आकडा खाली दाखवतो बघा. आता माझ्या याच्यामध्ये जे आहे तर 9,000 नंबर माझ्या व्हॉट्सअप कनेक्टेड आहे, जे माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ते आपण आपल्याला माहित पण असतं का आपले किती नंबर आपण व्हॉट्सअपवर आहे, आपला किती डाटा आहे आपल्याकडं. तर आता हे सगळे माझ्याकडे 9,000 नंबर आहे. तर आपले त्याच्यापेक्षा जास्त असू शकता, कमी असू शकता, पण ते व्हॉट्सअपवर आहे आपल्याला कळन. ठीक आहे. नंतर हे नंबर काय करायचे आपण, आता हे डायरेक्ट 9,000 नंबरला नाही पाठवायचं. काय करायचं, हे 3 नंबर जाऊन नंतर काय करायचे, हे 3 लाईन वर जाऊन एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट करून घ्यायचे. एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय, का ही जी फाईल जी तयार झालेली ही आपल्याला कुठेतरी सेव्ह करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला पुढं जो मेसेज आपल्याला पाठवायचे ती आपल्याला ती उपयोगात आणू शकतो. आपण काय करू, याला डेस्कटॉपवर सेव्ह करू. बरोबर, डेस्कटॉपवर सेव्ह करू. समजा ऑल व्हॉट्सअप नंबर या नावाने आपण सेव्ह करू. आपण बघू का, आता ही जी फाईल आहे ही आपण सेव्ह केली. हे कुठं आली, डेस्कटॉपला आली बघा. हे दिसते तुम्हाला, दिसलं, हे नंबर आले तुमचे सगळे. जेवढे तुमच्या मोबाईलमध्ये जे नंबर आहे ना, ती एक टेक्स्ट फाईल तयार होते. टेक्स्ट फाईल तयार झाली का, काय आपल्याला काय करायचं आहे का, आता याला आहे ना तुम्ही क्लिअर करून टाका. हे लिस्ट क्लिअर करा. ठीक आहे, ही लिस्ट क्लिअर झाली. आता काय करायचं आहे आपल्याला, का हे जे नंबर आहे हे नंबर ओपन करा. ओपन केल्यानंतर कंट्रोल ऑल केलं, याला कॉपी करा. ठीक आहे. हे कॉपी केल्यानंतर आपल्याला एक एक्सेल फाईल ओपन करायची. एक्सेल फाईल ओपन झाल्यानंतर काहीच करायचं नाही. इथं कंट्रोल व्ही दाबायचं, म्हणजे हे आपली जे एक्सेल फाईल आहे, जे आपले कॉन्टॅक्ट आहे ते आपल्याला एक्सेल फाईल मध्ये व्यवस्थित दिसायला भेटेल. आपल्याला त्याचे नाव, त्याचे नंबर ते व्यवस्थित दिसायला भेटतील. आता हे आपले जे आहे हे नंबर आहेत, आपले हे नाव आहेत, हे नंबर आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक सेटिंग अजून करून घ्यायची आहे. हा जो कॉलम आहे ना, हा कॉलम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा अगोदर. ठीक आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करायचं, राईट फॉर्मॅट सेलमध्ये जायचं. फॉर्मॅट सेलमध्ये गेलं का इथं नंबर आहे, नंबर याला हे करायचं, याला 0 करून घ्यायचं आणि 2 नंबर 1 to 4 दिसतंय का, याला डिसिमल जो आहे डिसिमल ते हे 1 2 3 4 करून याला ओके करायचं. म्हणजे जेणेकरून हे जे नंबर आहे ना आपल्याला व्यवस्थित दिसतील. म्हणजे कोणाचा काय नंबर आहे, कोणाचा काय नंबर आहे, समोरासमोर व्यवस्थित लाईनिंग मध्ये दिसेल आपल्याला. ठीक आहे. आता हे काय करा, हे सेव्ह करून ठेवायचं आपल्याला. ही फाईल जी आहे आपण याला सेव्ह करू ठेवू, सेव्ह करू. ठीक आहे. ते आपल्या डेस्कटॉपलाच घेऊ आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. डेस्कटॉपला आपण काय करू, व्हॉट्सॲप एक्सेल व्हॉट्सअप नंबर ऑल इन एक्सेल. आपण हे फाईलला आपल्या जशा माहितीनुसार आपण त्याचं ते नाव देऊन सेव्ह करू शकतो. असं काही नाही, हेच नाव द्यायला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. हे सेव्ह झाली. आता याला मिनिमाइज करा. आता ही जी फाईल आहे ही ही फाईल इथं आली बघा. ठीक आहे. आता दुसरी स्टेप काय करायचं आहे, या 3 लाईन जायचं, ह्या 3 लाईन वर जायचं. बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट फाईल म्हणायचं. इम्पोर्ट फाईल म्हणजे आपण जी सेव्ह केलेली जी फाईल आहे ना, इथं ब्राउज करायचं आहे. ब्राउज केल्यानंतर आपण ही फाईल सेव्ह केली बघा,
व्हॉट्सअप नंबर ऑल एक्सेल याला ओपन करून घ्यायचं आहे. याला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल की हे सगळे जे नंबर आहे याला अपलोड होत आहेत. थोडा वेळ लागतो, नंबर जास्त असल्यामुळे वेळ लागतोय. आपल्या नंबरवर डिपेंड राहिलं ते. याला इम्पोर्ट करून घ्यायचंय. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला दिसेल असं ब्राउज करून आपण ही फाईल आपण येते. आता हे मेसेज बॉक्स मध्ये आपल्याला आलेले म्हणजे व्हॉट्सअप नंबर जे आपले आहे ज्यांना पाठवायचे, आता हे 9,000 नंबर आहेत, यांना मी ॲट अ टाइम पाठवू शकतो. आता याच्यामध्ये इथं मेसेज आपण मेसेज टाईप करू शकतो. आपण कुठं मेसेज टाईप केलेला असेल किंवा इथे आपल्याला तोच मेसेज इथं घ्यायचा आहे, किंवा आपल्याला काही दुसऱ्याचा काही मेसेज आला आहे त्यांचं आपण त्यांचा मेसेज आपल्याला तोच कॉपी पेस्ट करायचा आहे, तर तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, मेसेजच्या शेवटी इन्सर्ट व्हेरिएबल मध्ये जायचंय. इन्सर्ट व्हेरिएबल मध्ये जाऊन एक इन्सर्ट रँडम टॅग टाकायचा आपल्याला, हे शेवटी असेल. ठीक आहे. मेसेजच्या शेवटी आपल्याला हा टॅग टाकायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचंय का इथं जाऊन आपण जसं व्हॉट्सअपला अटॅचमेंट करतो फोटो, ऑडिओ वगैरे, व्हिडिओज, पीडीएफ काही डॉक्युमेंट असेल तुमचे, तर हे इथं समजा तुमचा काही फोटो असेल किंवा काय असेल तर इथं फोटो करून तुम्हाला तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तो शोधायला सांगतो नाही का. मग तो सिलेक्ट करून तुम्ही इथं सिलेक्ट होऊन जाईल तो. एक सॅम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला मी, 1 मिनिट एक फोटो डाउनलोड करतो मी. आता बघा मी जे आहे ना इथं जाऊन आहे ना फोटो सिलेक्ट करू शकतो. तर मला तो विचारेल कोणता फोटो घ्यायचा आहे, कुठला घ्यायचा आहे. तर आपण डेस्कटॉपवर एक फोटो सिलेक्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये जे आहे, एक मिनिट. 3 लाईनवर जायचं, फोटो सिलेक्ट करायचा, डेस्कटॉपवर जायचं. आता याच्यामध्ये काय म्हणतोय तो, डेस्कटॉप डेस्कटॉपवर आपण काय नाव टाकलेलं आहे, हॅपी ना. ओके. हा इथं आपला फोटो अपलोड झाला इथं सॉफ्टवेअरला. त्याच्यानंतर काय करायचंय, सेंड ऑप्शन मध्ये जायचं, ब्लाइंड मोड टाकायचं, पण ओके म्हणायचं. ओके म्हटल्या आपली मेसेज जायला सुरुवात होईल.